लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. देवळाली कॅम्प कॅन्टोन्मेंटचे नगर परिषदेत रूपांतर. राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, लवकरच केंद्राकडून अंतिम मंजुरी. महाराष्ट्रातील कॅन्टोन्मेंट बोर्डाचे महापालिका किंवा स्वतंत्र नगर परिषदांमध्ये रूपांतर करण्याचा ऐतिहासिक निर्णय विधानसभेत नुकताच जाहीर झाला आहे. त्यामुळे देवळाली, कामठी आणि भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डांचे लवकरच स्वतंत्र नगर परिषदेत रूपांतर होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. ब्रिटिशकालीन 1926च्या कॅन्टोन्मेंट कायद्याअंतर्गत देशभर 62 कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत. त्यातील 7 महाराष्ट्रात आहेत. 2019 पासून केंद्र सरकारने हे कायदे रद्द करून संबंधित आस्थापना बंद करण्याचे ठरवले. त्यानंतर 2021 पासून कॅन्टोन्मेंट बोर्डांचे स्थानिक स्वराज्य संस्थांत विलिनीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली. देवळालीच्या संदर्भात नाशिक महापालिकेत विलिनीकरण की स्वतंत्र नगर परिषद यावर गेल्या काही वर्षात अनेक बैठका झाल्या. अखेर देवळालीचे आमदार व माजी खासदार हेमंत गोडसे, भाजपचे सचिन ठाकरे तसेच स्थानिक विविध पक्षीय प्रतिनिधींनी स्वतंत्र नगर परिषदेची मागणी लावून धरली आहे. राज्याच्या चालू पावसाळी अधिवेशनात 9 जुलै रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व संबंधित आमदारांसोबत बैठक झाली. त्यानंतर 10 जुलैला कॅन्टोन्मेंट बोर्डाचे रूपांतर करण्याचा निर्णय विधानसभेत अधिकृतरित्या घोषित करण्यात आला. आता देवळालीच्या स्वतंत्र नगर परिषदेसाठीचा शासन निर्णय केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. त्यानंतर अंतिम घोषणा होणार आहे. महायुतीच्या लोकप्रतिनिधींनी ही मागणी केली असली तरी काल देवळालीत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शासन निर्णयाचे स्वागत करत फटाक्यांची आतिषबाजी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे रतन चावला, मनसेचे नितीन काळे, शिवसेना ठाकरे गटाचे अरुण जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. सध्या देवळाली कॅम्प बोर्डात 171 कायम कर्मचारी, 335 पेन्शनर व 253 कंत्राटी कर्मचारी आहेत. बोर्डाची हद्द 53 चौरस किलोमीटर असून त्यात 7000 एकर नागरी वस्ती आणि 6500 एकर लष्करी विभाग आहे. यात स्कूल ऑफ आर्टिलरी, स्टेशन हेडक्वार्टर, साऊथ एअरफोर्स, TA बटालियन, हेगलाईन अशा महत्त्वाच्या लष्करी आस्थापना आहेत. नागरिकांचा विजय झालेला आहे. कित्येक वर्षापासून कॅन्टोन्मेंट बोर्डवर एकही लोकप्रतिनिधी नसल्यामुळं नागरिकांचा हाल होत होते. आता या निमित्त देवळाली कॅम्पमध्ये नगर परिषदची घोषणा झालेली आहे. 20 ते 25 नगरसेवक निवडून येणारे जे 7-8 नगरसेवक ज्यांना देवळाली कॅम्पच्या प्रगतीवर किंवा विकासावर लक्ष टाकता येत नव्हतं, आता ते विभागून 25-30 नगरसेवक झाल्यानंतर प्रत्येक गल्ली, प्रत्येक बोर्ड, प्रत्येक नागरिकांची त्यांना सेवा करता येईल. आणि मी शासनाचं या निर्णयाला स्वागत करतो आणि त्यांना एक विनंती करतो तर लवकरात लवकर लोकप्रतिनिधीची निवड करून त्यांनी हे सर्व लोकप्रतिनिधीचे यांना सोपण्यात यावे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र, ब्युरो रिपोर्ट, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.